मेघना, ए बाळा उठतेस ना ग? चहा आणलाय. दुपारी नीट जेवली सुद्धा नाहीस ग. खायला करून आणू का तुझ्यासाठी? नको. बोल ग. तू किती वाजेपर्यंत येणार आहेस मला परत घरी न्यायला? अजून मला निघायला 1.5 तास तरी आहे. चालेल ना? हो चालेल. बाय. चल बाय. बोलणार सुद्धा नाहीयेस माझ्याशी? इतकी लाज वाटते आमची? माझी सुद्धा? का सहन केलंस तू सगळं आई? का नाही भांडलीस बाबांशी? मी आधी तुला हे सांगितलंय ग. पूर्वी बाबा असे नव्हते. ते बदलले ना तेव्हा तू खूप लहान होतीस. त्यावेळी मला कोणाचा सपोर्टही नव्हता ग. आणि मेघना, मी साधी आहे ग. मला भांडण तंटा आकांड तांडव नाही ग. हा स्वभावच नाहीये माझा. तरीही मी प्रयत्न केला. पण तुला तुझ्या बाबांचा स्वभाव माहितीये ना, किती डॉमिनेटिंग आहेत ते. तुझ्या भविष्याचाही विचार होता आम्हाला. तुला यांचा खूप लळा होता ग. यांची तुझ्यावर खूप माया होती, अजूनही आहे. अगं पण आता ते अशा विचारांनी झपाटलेत, त्याला काय करणार? तुला याची झळ पोचतेय खरंय. अगं पण आदित्यसारखा नवरा मिळालाय तुला. आमचं काही का असेना, पण तू तरी सुखात आहेस ग. पण देसाईंसमोर बाबांच्या या अशा पैशांचं प्रदर्शन झालं की शरमल्यासारखं वाटतं आई मला. हा कलंक कशानच नाही पुसला जाणार. अगं पण हा कलंक आमच्यावर आहे. तुझा त्यात सहभाग नाही. आणि हे समाधानच खूप आहे ग. बरं आई, खरोखरच आहेत ना पैसे? नाहीतर मी नाही नाही, तू काळजी करू नकोस. आमचं व्यवस्थित होईल. माझी शपथ. हो, तुझी शपथ. नाहीतर माई म्हणत होत्या मला, एखादी नोकरी बघ आणि सगळा पगार आई बाबांना द्यायचा. जितके आम्ही कलंकित आहोत ना, तितकीच तुझ्या सासरची मंडळी ना निष्कलंक आणि स्वच्छ चारित्र्याची आहेत ग. आणि आदित्य तर, अगं त्या दिवशी आम्ही निघताना तो जे बोलला ना, त्याने तर अगदी भरून आलं ग मला. अगं, आमची तो इतकी काळजी घेतो, तर तुला किती जपत असेल अगं तो. हो, खूप जपतो तो मला. खूपच. इतका प्युअर हार्टेड आहे तो. आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत अगदी अचूक. हा आदित्य. हा हॅलो, बोल ग. काय सिच्युएशन आहे तिकडे? व्यवस्थित आहेत ना दोघं? अरे, आई एकटीच आहे घरी. म्हणजे? काही नाही, बाबा पुन्हा एकदा एका नव्या आश्रमात गेलेत. काय? आता कशाला? कोणीतरी महाराज आहेत, त्यांना सिद्धी प्राप्त आहे आणि त्या सिद्धीच्या जोरावर ते चोरी झालेलं सगळं परत मिळवून देणार आहेत म्हणे. बरं बरं, ठीक आहे. मी तिकडे आल्यावर बोलूया आपण. हा, बरं आदित्य, आईची मनस्थिती तितकीशी बरी नाही वाटत रे.
मला वाटतं मी 1-2 दिवस इथे राहिलं तर खूप बरं होईल. अरे ओके, नो इश्यूज. मग मी आता उद्या येतो तुला न्यायला. हो. ओके. बाय. हॅलो हॅलो मेघना, मेघना ऐक ना. काय रे? तुझे कपडे कपडे लागतील ना तुला, मी घेऊन येतो. अरे माझे कपडे आहेत ना इथे. विसरलास का? अरे हो हो. अं, तुला हवं असेल तर भेटायला येऊ शकतोस तू. तुला हवं असेल तर येतो. चालेल, ये. चालेल, येतो. मेघना, आदित्य आलेत ग. आले आले आई. आय मीन काय? हाय. हो हाय. काय पाहतोयस? अजून किती वेळ मला असं उभं ठेवणार आहेस ते बघतोय. आदित्य, बस ना. मग काय करत होतीस? हेच वाचत होते. अदृश्य पुस्तक? हं? नाही म्हणजे असं म्हणतात कागदाचा कपटा सुद्धा नाहीये. मनाचंच. हा? पण मनच वाचत होते. स्वतःच. आई कशात? बरी आहे. आज दिवसभर मेघना बरोबर आहे ना, त्यामुळे खूप बरं वाटतंय. लकी आहात. अहो सावकाश. नाही नाही ठीक आहे. बाबा कुठे आहेत? बाहेरगावी गेलेत. बाहेर गावी? मेघना तुम्हाला सांगेलच नंतर. मी जरा स्वयंपाकाचं बघते. हा? अहो नाही आई, नको काही. अहो नाही म्हणजे जेवूनच जायला पाहिजे. अहो नाही, खरंच खरंच नकोय. मेघना, हो हो, जेवेल तो. जेवणारच आहे आई. आलेच हं मी. अगं मी घरी कळवलं सुद्धा नाही. मग कळव ना. आले. हॅलो. हा माई. हा बोल, काय रे? अगं मी इकडे मेघनाच्या घरी आलोय आणि आई म्हणतात की जेवूनच जा. अरे माझी परमिशन काय घेतोयस? हा, त्यांना काय वाटेल तिकडे. मुलगा अगदी आईच्या आज्ञेत आहे हो. हा, अच्छा, नाहीये का मग? आहेस रे बाबा, आहेस. हा. बर, या दोघं जेवून घरी. हा, नाही नाही माई, अगं मी एकटाच येतोय. मेघना आज इथेच थांबणार आहे, चालेल ना? तुला चालेल की नाही ते बघ बो आता. बघतो बघतो. हा, कळवतो मी तुला. बरं, जेवणासाठी वाट बघू नकोस माझी. हो हो, ठीक आहे, चल बाय. बाय. सांभाळून या. मग
जेवूनच जातो. वा 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 वा. हा. हम्म, हम्म. घ्या. काय आदित्य कधी येतोय? जेवून येतो म्हणाला. बा. पाय निघत नसेल ना. राह म्हणा मग तिकडे. अगदी मी सुद्धा त्याला हेच म्हणाले. हं? बघूया आता काय करतोय ते. आणि हे काय बाबांची काय खबर बात? नाही ते काही कळलं नाही, पण त्यांच्या समोरूनच तर बोलत असेल ना. आता तो आल्याशिवाय काही कळणार नाही आपल्याला. तुला सांगतो संजीवनी, पण म्हणजे जरी कॅश मधला काळा पैसा गेला असला बाबाजींचा आणि दागिन्यांमध्ये गुंतवलेला, हम्म. आणि तरी पांढरा पैसा बँका, शेअर्स, पॉलिसीज भरपूर असणार. त्या बाबतीत बाबाजी असे नाहीत, असे आहेत. तेच तर मी तुम्हाला सांगत होते ना, बँकेत व्यवस्थित असतील. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. काळा पैसा असो तो पांढरा पैसा असो, मुलगी गोड आहे की नाही ह्याच्यात दुमत नाही. एक बरं आहे. चला. हे काय? हं? या फोटोत रुसून का बसलीस तू? शाळेत पहिली नाही आले ना, दुसरी आले होते म्हणून स्वतःवरच रुसून बसले. कठीण आहेस. आणि हा परीचा फ्रॉक? हा फ्रॉक मला बाबांनी गिफ्ट केला होता. अच्छा. आणि हा? हा, अरे मैत्रिणीच्या लग्नासाठी आम्ही साड्या खरेदीला गेलो होतो, तेव्हाचा हा फोटो. ओके. हा नथ वगैरे? तिच्याच लग्नातला. अशीच नटून गेले होते. खूप उशीर झाला, कळलंच नाही. मला मला निघायला हवं. हो, नीट जा हं. आणि गाडी सावकाश चालव प्लीज. येस मॅडम. पोचल्यावर फोन करशील ना? येस मॅडम. तू पण दारं वगैरे नीट लावून घ्या. ओके. गुड नाईट. गुड नाईट. चल बाय. आज सासूरवाडीलाच राहणार आहेत वाटतं महाशय. अरे चा, काय रे, राहणार होतास ना तिकडे? नाही, आलो. बरं, काय सुरेशराव कसे आहेत? सावरलेत का? सावरलेत. 2 दिवस झाले ते एका नव्या महाराजांच्या मठात गेले सुद्धा. काय? धन्य आहे रे देवा. म्हणजे इतकं सगळं झालं तरी अजून आहेच का त्यांचं? आता हे काय नवीन? काय तर म्हणे ते नवे महाराज त्यांच्या सिद्धीने गेलेलं सगळं परत मिळवून देणार आहेत त्यांना. अरे 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 अरे. हे एकंदर हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे आदित्य. आणि तू म्हणतोस 2 दिवस झाले ते गेलेत कुठेतरी. मग त्या माधवीताई काय एकट्या आहेत मग? हो ना नाना, त्या बिचाऱ्या एवढ्या उदास झाल्यात ना. हो रे, कठीण आहे सगळं. ह्या अशा माणसाबरोबर आयुष्य काढायचं म्हणजे खरंच. नाही तर काय, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. बरं, काय काय गेलं, काय राहिलं, काय काय परिस्थिती काय आहे? हा, त्या गाडीवर चिंता करण्याचं काही कारण नाही. हो, कारण गेली ती सगळी कॅश होती. काळा पैसा. अगो बाई, बाकी बँकेत, शेअर्स मध्ये आणि पॉलिसीज मध्ये भरपूर पैसे आहेत अजून. मी म्हंटल नव्हतं तुला.
पोचलास का घरी? हो पोचलो. अरे मग फोन का नाही केला? मी वाट बघत होते. अगं आत्ताच पोचलो जस्ट. आणि नानामाईंशी बोलतोय. हा ओके ओके. पण अरे करतो मी तुला नंतर फोन करतो. ठीक आहे. काय कुठे काय? मेघनाचा फोन होता, त्यात काय एवढं? तेच ना, आम्ही कुठे काय म्हंटलंय. हो ना. हा म्हणजे अरे कट झाला. कट झाला की कट केला? परत करते नाही तर त्याला वाटेल मीच कट केला. नाही कट झाला असेल बहुतेक. एंगेज? एंगेज? तिलाच कदाचित माझ्याशी बोलायचं नसेल. पुन्हा करू का? लास्ट ट्राय करतो. आणि नाहीच लागला फोन तर मग स्विच ऑफ करून टाकतो. मोहच नको. परत एंगेज. अजूनही एंगेज? इतका वेळ इतक्या रात्री कोणाशी बोलत असेल? बंदच करून टाकतो. हा. आले आले आले. हॅलो हॅलो हॅलो, देसाईंचं घर. हॅलो हॅलो. कमाल आहे, बोलायचं नंतर फोन तरी कशाला करतात. अ, काय रे, तू झोपला नाहीस अजून आणि कपडे नाही बदललेस? नाही मी ते फोनचा आवाज ऐकून आलो. हो रे, फोन वाजत होता म्हणून आले. हॅलो हॅलो करते, कोणी बोलतच नाही पलीकडनं. मग करतात कशाला फोन? झोपून होते ना अशानं. नाही म्हणजे चुकूनही लागला असेल हो फोन. वाट बघूया, परत येईल फोन. स्विच ऑफ? आत्ता कोणाशी तरी बोलत होता आणि आता फोन स्विच ऑफ केलाय. म्हणजे माझ्याशी बोलायचं नाही. माई मी काय म्हणतो, तू झोप ना. मी आहे ना इथे, फोन आला तर.
बर हं. ऐक ऐक मेघनाचाच असेल बहुतेक. ऑन 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 ऑन. तर मला नाही बोलायचं. कोणाशी बोलत होतास रे इतका वेळ? आता मी नाही बोलणार. उचलत का नाही फोन?